फडणवीस सरकार में मंत्री नीतीश राणा ने कहा है कि कहीं सैफ एक्टिंग तो नहीं कर रहे थे। बघा त्या बांगलादेश वाले काय करतात त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले। म्हणजे नालायक बघा किती आहे। पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, आता घरात घुसायला लागलेलं आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, एक गाडी लेकी जाऊ मारत त्याला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता। मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून असतंय ते। पण आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबऱ्याच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर। ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर। तिला बरोबर सैफ अली खानची चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाची चिंता आहे, नवाब मलिकची चिंता आहे। कधी कुठल्या हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले? या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला। वीर सावरकरांनी सांगून ठेवलंय, लिहून ठेवलंय, मुसलमानांपेक्षा हिंदूंचे शत्रू आहे। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजीत पवार ने कहा है कि संबंधित विभाग को ऐसी शंका दूर करनी चाहिए अगर ऐसा कुछ हो तो। काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं। मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेल की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल, वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे। ती व्यक्ती बांगलादेशमधून आलेली होती। ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते। परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या बांगलादेशला जायचं होतं, म्हणून त्याला 50,000ची गरज होती, पण मागताना त्याने 1 कोटी मागितले। हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे।